सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप सर्व ठीक असणार. मी पण ठीक आहे. सकाळचा असा मस्त नाश्ता, पालकची भाजी आणि पराठे वगैरे. मी चाय पण घेऊन बसले, कारण की मला चायशिवाय करमत नाही. तर चला, तुमच्यासोबत मी रुटीन शेअर करणार. पण त्याच अगोदर मी आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी बनवला जे माझ्या एवढे प्रेम करतात ना, की त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये मी काय करते ते दिसत नाही, दुसरं दिसते. म्हणजेच मी नाच करते आणि हिज्जत घालून पैसे कमावण्याचा प्रयत्न करते, असं काही त्यांना हे कोणी नाहीये. आपलेच असतात, आपलीच माणसं असतात. पण ह्या झालं असं की माझ्या तोंडाने पण माझ्या मागे बोलला आणि हे मला समजलंय की ते माझ्याबद्दल असे विचार कर. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करते ना, मला त्याचा घंटाही फरक पडत नाहीये. तुम्ही माझ्याबद्दल काहीही विचार करा, मला आता त्याचा फरक पडणार नाही. तुमचा माझ्या हा व्हिडिओ बनायचा एवढाच तात्पर्य आहे की तुम्ही कमेंट्स केल्यानं मी पडणार नाहीये. मी आता 2 मुलांची आई झाले. पहिला पण मी 4-5 वर्ष अगोदर व्हिडिओ ओपन केलेला, पण असेच नातेवाईक असे तसे उलटे फुलटे काय बोलायला लागले आणि त्यामुळे माझा नवरा येऊन मला ते व्हिडिओ बंद करायला लावले. आणि आता मी नवीन सुरुवात केली आणि आता मला माझ्या लेकरांचा विचार आहे, तर आता मी बंद करणार नाही. आणि राहिली गोष्ट नाच आणि हिज्जत, तर मी त्याच्यामध्ये काय बघत नाही. तुम्ही तुमचा बघण्याचा नजरिया बदला. तुम्ही बघा मी त्याच्यामध्ये नाच वगैरे काय करते. मी माझे डेली रुटीन आणि माझी पोरांची मस्ती शेअर करते, दुसरं काही शेअर करत नाही. माझ्यासारखे किती हाऊस वाईफ किंवा मॉम्स असे विचार करून अजून विचारच करतात की व्हिडिओ चालू करायचा, व्हिडिओ बनवायचा युट्यूबवर आणि ते थांबून येतं. मला त्या हाऊस वाईफ किंवा त्या आईंना किंवा त्या बाईंना हे सांगायचं, या लोकांचा काहीच विचार करू नका. सक्सेस मिळणार होणार नाही ते तर नशिबाची गोष्ट आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही प्रयत्न तर करा. मला तरी असं वाटतंय की आपण किंवा लास्ट टप्प्यावर असलं नाही तर आपल्याला गिल्ट नको फील व्हायला की आपण ऍटलिस्ट प्रयत्न नाही केला. आपल्याकडे टाइम होता, आपल्याकडे सगळं होतं, आपण प्रयत्न नाही केला. म्हणून माझं तर हेच आहे की तुम्ही प्रयत्न करा. सक्सेस मिळणं नाही मिळणं हे तर नशिबावर सोडून द्या. बाकी माझ्या लाईफमध्ये जे 4 लोक आहेत त्यांना हेच बोलणार, तुमचं माइंड डेस बदललं ना की तुम्हाला माझी कॉन्टेंट पण चांगलं दिसतं. असं होतं, हप्त्यातनं 2दा पाणीपुरीवाला येतो ना, तर तोच पाणीपुरीवाला आलेला आणि माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी पार्सल पाणीपुरी घरातच घेतली. सध्या त्याची अवस्था अशी झाली आहे कारण की पूर्ण पिघळलेलं, तसंच मला खावं लागलं. जाऊ द्या. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा न्यू मॉम जे माझे व्हिडिओ, न्यू मॉम किंवा कोणीही असं नवीन जे युट्यूब ओपन करायचा विचार करतो, मी त्यांना हे सांगा, बेफिक्र ओपन करा, लोकांचा विचार करू नका.